त्याचबरोबर आपल्याबरोबर त्रिपुटी विकास सेवा सोसायटीचे संचालक लक्ष्मण देसाई आहेत. हे आपल्याला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेले काम आहे आणि त्यांनी केलेला विकास काय काय केला हे सांगणार आहेत. साहेबांच्या बाबत सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणताही पॅटर्न चालतो, पण पाटण तालुक्यामध्ये एक आणि एक तो म्हणजे शंभूराज देसाई आणि शंभूराज देसाई विकासच चालतो. आता विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला तर वाटतं 20 वर्षापूर्वी आमच्या त्रिपुडी माणसांनी पोतीभर ढीगभर मतदान अपोजिट दादांना दिले, पण त्या बाबतीत त्रिपुडीचा काही विकास त्या तुलनेत झालेला नाही. शंभूराज देसाईंना 2-4 या 3 टर्म मध्ये त्रिपुडीची जनता शंभूराज देसाईंच्या मागे ठामपणे आहे. आता त्रिपुडीच्या विकासाच्या बाबत बोलायचं झालं तर त्रिपुडीतला गावातला प्रत्येक रस्ता असा कुठं राहिलेला नाही की बाबा करायला लागले, आणि राहिलेले रस्ते त्रिपुडीत सांगायचं झालं तर ह्याच्या आधी माझे बांधकाम मंत्री आमच्या तालुक्याचे होते. त्यांनी असं काहीतरी मला पण काय मागणी माहित नाही, आमची जुनी पिढी ह्यांच्यासारखी सांगते की ज्यावेळेस ते म्हणले की आम्ही पूल करून बरोबर ना त्रिपुडी पुलावनं त्रिपुडीने येणार, पण त्यांनी काय आता सत्यात ते काय उतरलं नाही. आणि शंभूराज देसाई साहेबांनी आता मला वाटतं 23-27 कोटी रुपयाचा पूल केलाय. दळणवळणासाठी रस्त्याची जाळे विणले अक्षरशः त्रिपुडीतनं. पाण्यासाठी 97 लाख रुपयाचा निधी आणलेला आहे. आता तुम्हाला लेटेस्ट सांगतो, महापूर आलाय मला वाटतंय 27 ऑगस्टच्या जुलैच्या आसपास. अक्षरशः मला वाटतंय 15 दिवस त्रिपुडीतली पोरं शाळेला पाटणला आमच्यातली जातात बंद होती, त्यांना कुठं जाता येत नाही काय नाही. पण ही शंभूराज देसाईंनी आता ते आमची गैरसोय बघून गेल्या वर्षी आम्हाला पूल मंजूर करून दिलाय. त्या पुलाचं काम असं सत्यात चालू आहे. पुढल्या 1-2 वर्षात होईल आणि त्रिपुडीतली जनता ही शंभूराज देसाईंच्या मागे ठामपणे येणाऱ्या विधानसभेत शंभूराज देसाईंच्या मागे राहील. धन्यवाद.